आपल्या देशाचं नाव भारत आहे, मग पासपोर्टवर इंडिया का लिहिलेलं असतं आणि अनेक लोक हिंदुस्थान का म्हणतात? या तीन नावांमागची गोष्ट ऐकल्यावर तुम्हीही थक्क व्हाल. एका नावाचा जन्म झाला नदीच्या काठावर, दुसरं नाव जगात गाजलं ते व्यापाराच्या मार्गावर, आणि तिसरं नाव रुजलं आपल्या मातीत आणि मनात. मग नेमकं कोणतं नाव सर्वात जुनं आहे आणि आपल्या संविधानानुसार देशाचं अधिकृत नाव नेमकं कोणतं? चला उलगडूया आपल्या देशाच्या नावाचं हे रंजक रहस्य. नमस्कार, मी अश्विनी. सर्वात आधी जाणून घेऊयात हिंदुस्थान या नावाची गोष्ट. आजपासून सुमारे 4,500 वर्षांपूर्वी आपल्या भूमीवर सिंधू संस्कृती फुलली होती. त्या काळात आजच्या इराणच्या भागात पर्शियन लोक राहत होते. व्यापारासाठी आणि प्रवासासाठी ते भारतात येत असत. पण भारतात यायचं असेल तर त्यांना एक मोठी नदी पार करावी लागायची, ती म्हणजे सिंधू नदी. आता इथे भाषेचा एक रंजक खेळ घडला. पर्शियन भाषेत स चा उच्चार अनेकदा ह असा केला जायचा, त्यामुळे सिंधूचं हिंदू झालं. स्थान या शब्दाचाही इथे महत्वाचा वाटा आहे. संस्कृत आणि पर्शियन या दोन्ही भाषांमध्ये स्थान किंवा स्थान म्हणजे जागा, प्रदेश किंवा भूमी. म्हणून हिंदू आणि स्थान हे दोन शब्द एकत्र आले आणि तयार झालं नाव हिंदुस्थान. म्हणजेच हिंदू नदीच्या पलीकडची भूमी म्हणजे हिंदुस्थान. हळूहळू हे नाव लोकप्रिय झाले. पुढे अनेक राजवटींमध्ये याचा वापर वाढला आणि हिंदुस्थान ही आपल्या देशाची एक महत्वाची ओळख बनली. पण ही गोष्ट इथेच संपत नाही, कारण हिंदू शब्दापासून पुढे जन्म झाला आणखी एका नावाचा, इंडिया. अनेक जण म्हणतात इंडिया हे नाव इंग्रजांनी दिलं, पण इतिहासाची पानं काही वेगळीच गोष्ट सांगतात. खरं तर इंग्रज भारतात येण्याच्या हजारो वर्षापूर्वी जग आपल्याला इंडिया म्हणून ओळखत होते. याची सुरुवात झाली सिंधू नदीपासून. पर्शियन लोकांनी सिंधूचं हिंदू केलं आणि मग ग्रीक लोक भारतात आली. पण जेव्हा ही गोष्ट ग्रीक लोकांपर्यंत पोहोचली तेव्हा भाषेनं पुन्हा एकदा खेळी केली, कारण ग्रीक भाषेत ह या शब्दाचा उच्चारच नव्हता. म्हणून हिंदूचं रूपांतर इंडस मध्ये झालं आणि सिंधू नदी झाली इंडस नदी, आणि इथूनच सुरू झाला इंडिया या नावाचा प्रवास. यानंतर भारताच्या इतिहासात एक महत्वाचा पाहुणा आला, ग्रीक दूत मेगास्थनीज. तो भारतात आला, तिथली संस्कृती पाहिली, इथलं वैभव पाहिलं आणि अक्षरशः भारावून गेला. परत गेल्यानंतर त्याने भारतावर एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव होतं इंडिका, आणि ही गोष्ट घडत होती इंग्रज भारतात येण्याच्या जवळपास 2000 वर्षांपूर्वी. पुढे रोमन लोकांनी इंडिका आणि इंडस या शब्दांचं रूपांतर केलं इंडियामध्ये, आणि हळूहळू जगभर आपल्या देशाची ओळख झाली. म्हणजेच इंडिया हे नाव गुलामगिरीची निशाणी नाही, तर जगाला आपल्या वैभवाची झालेली ओळख आहे. आता वळूया त्या नावाकडे, जे नाव ऐकलं की आपली छाती अभिमानाने भरून येते. ते नाव म्हणजे भारत. याबद्दल इतिहासात दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या जातात. पहिली गोष्ट आपल्याला महाभारत आणि पुराणांमध्ये सापडते. राजा दुष्यंत आणि राणी शकुंतला यांचा पुत्र पराक्रमी राजा भरत इतका शूर आणि सामर्थ्यवान राजा की त्याच्या नावाचा गौरव संपूर्ण भूमीशी जोडला जातो. विष्णू पुराणात तर स्पष्ट उल्लेख आहे की हिमालयाच्या दक्षिणेला आणि समुद्राच्या उत्तरेला असलेली भूमी म्हणजे भारत, आणि तिथे राहणारे लोक म्हणजे भारतीय. पण ही एकमेव कथा नाही. भारत नावामागे आणखी एक रंजक इतिहास दडलेला आहे. तो सापडतो ऋग्वेदात. हजारो वर्षांपूर्वी पंजाबच्या रावी नदीच्या किनारी एक भयंकर युद्ध झालं, दशरथ्य युद्ध. एका बाजूला 10 शक्तिशाली राजे आणि दुसऱ्या बाजूला भरत जमातीचा राजा सुदास. संख्या कमी होती पण धैर्य अफाट होतं. राजा सुदास यांनी आपल्या युद्ध कौशल्याने 10 राजांच्या संघाचा पराभव केला. या विजयानंतर भरत जमातीचा प्रभाव दूरपर्यंत पसरला आणि हळूहळू या विशाल भूभागाला लोक भारतवर्ष म्हणू लागले. म्हणजेच राजा भरताचा गौरव असो की भरत जमातीचा पराक्रम, दोन्ही गोष्टी एका नावाकडे बोट दाखवतात, ते म्हणजे भारत. एक असं नाव जे आपल्या मातीशी, संस्कृतीशी आणि ओळखीशी जोडलेलं आहे. पण इतिहासात भारत, इंडिया आणि हिंदुस्थान ही तिन्ही नावं प्रचलित असतात. संविधानाने नेमकं कोणतं नाव स्वीकारलं, चला तेही जाणून घेऊया. आता शेवटचा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, भारत, इंडिया आणि हिंदुस्थान यापैकी आपल्या देशाचं अधिकृत नाव नेमकं कोणतं? याचं उत्तर आपल्याला मिळतं आपल्या संविधानात. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण देशाचं अधिकृत नाव काय असावं यावर संविधान सभेत मोठी चर्चा झाली.
काही सदस्यांचं मत होतं की आपल्या देशाचं नाव फक्त भारत असावं, कारण ते आपल्या इतिहासाशी, संस्कृतीशी आणि परंपरेशी जोडलेलं आहे. पण काही सदस्यांचं म्हणणं होतं की इंडिया हे नाव तितकंच महत्वाचं आहे, कारण अनेक दशकांपासून जगभरात आपल्या देशाची ओळख याच नावाने निर्माण झाली आहे. संविधान निर्मात्यांनी असा मार्ग निवडला ज्यामध्ये दोन्ही नावांचा सन्मान जपला गेला आणि म्हणून संविधानाच्या पहिल्याच कलमात लिहिलं गेलं आहे की इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजेच भारत आणि इंडिया ही दोन्ही नावं आपल्या देशाची अधिकृत नावं आहेत आणि हिंदुस्थान हे आपल्या देशाचं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक नाव आहे. सरकारी कागदपत्रांमध्ये नसले तरी लोकांच्या भावना आणि इतिहासात त्याचं स्थान आजही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून भारत म्हटलं की आपल्या मातीचा सुगंध जाणवतो, हिंदुस्थान म्हटलं की इतिहासाची आठवण जागी होते आणि इंडिया म्हटलं की जगाशी जोडलेले आपलं नातं समोर येतं. नावं वेगळी असली तरी ओळख एकच आहे आणि ती म्हणजे आपला देश, आपला अभिमान. तुम्हाला आपल्या देशाचं कोणतं नाव सर्वात जास्त आवडतं, भारत, इंडिया की हिंदुस्थान? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका, कारण विषय कोणताही असो आपला मुद्दा भारी आहे.